चातुर्य तुझी ही धडाडी, आकाश पाठीवरी झेपवेडी, मनातील स्वप्ने साकार करता तुझ्यातील स्वत्वास येते उभारी, तुझे चांदण्याचे आकाश हळवे तू पेलून धरतेस क्षितिजा सभाळी, तुझे चंद्र तारे उजळती मनाना तू सावित्री होतेस, आकाश पेलताना, आकाश पेलताना, आकाश पेलताना, आकाश पेलताना. डॉक्टर मेधा मेहेंदळे, तन्वी हर्बल्स आणि मेधा मेहेंदळे ही दोन्ही नावं एकमेकात इतकी एकरूप झालेली आहेत की दोघांचा वेगळा विचार करताच येत नाही. थोडा थोडका नव्हे तर 30 वर्षांचा प्रवास, आपला सखोल अभ्यास, आपला दृष्टिकोन याला व्यवसायाची जोड देणं हे फार वेगळं होतं. मेधाताई मुळात निसर्गोपचार तज्ज्ञ आहेत. त्यांनी वन औषधी सत्व या विषयावर संशोधन करून हर्बल तन्वी पॅथीची निर्मिती केली. आयुर्वेदिक औषध निर्मिती करून सेवा कार्य उभं केलं. त्यांना महिला उद्योजिका, उद्योगश्री, आंतरराष्ट्रीय प्रियदर्शिनी पुरस्कारासारख्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रातही त्यांनी व्यावसायिक म्हणून आपली नाममुद्रा उमटवली. डॉक्टर मानसी मेहेंदळे आणि डॉक्टर रुचा पै या त्यांच्या कन्या आईनं घेतलेला आयुर्वेदाच्या प्रचार प्रसाराचा वसा पुढे नेत आहेत. यात मेधाताईंचे दोन्ही जावईही आनंदानं व्यवसायाची धुरा सांभाळण्यात आपलं योगदान देत आहेत. व्यवसायातली नवीन क्षितिज गाठण्यासाठी डॉक्टर मेधा मेहेंदळे यांना खूप खूप शुभेच्छा. नमस्कार. आकाश पेलताना ह्या कार्यक्रमात मी अरुंधती भालेराव आपलं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, कुठलाही व्यवसाय किंवा एखाद्या प्रॉडक्टची विक्री ही जितकी बाह्य गोष्टींवर अवलंबून असते तितकीच ती तुमची जिद्द, तुमची चिकाटी, तुमचा प्रामाणिकपणा आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचा त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन ह्याच्यावर अवलंबून असते. एक छोटीशी गोष्ट आहे. एकदा 2 व्यापारी आपल्या प्रॉडक्टची विक्री करण्यासाठी आफ्रिकेमध्ये जातात. आफ्रिकेतल्या एका भागातल्या, एका देशातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये ते जातात आणि त्यांच्या असं लक्षात येतं की एका गावातले गावकरी हे वाहना किंवा चपला वापरतच नाहीत. त्यातला एक जो असतो तो लगेच आपल्या मॅनेजरला मेसेज करतो किंवा संदेश पाठवतो की मी परत येतोय, इथे चपलांची विक्री होऊ शकत नाही, इथली लोक वाहना वापरत नाहीत. तर दुसरा म्हणतो खूप भव्य विक्रीसाठी तयार राहा, खूप मोठी बाजारपेठ आहे, इथल्या लोकांना फक्त चपला कशा घालायच्या किंवा त्या कशा वापरायच्या हे जर सांगितलं तर इथल्यासारखा व्यवसाय दुसरीकडे कुठेही होणार नाही. बघा, एकाची विचारसरणी नकारात्मक तर दुसऱ्याची सकारात्मक. काम एकच आहे पण त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा दोघांचाही भिन्न आहे. असाच आयुष्याकडे विन विन सकारात्मक बघण्याचा दृष्टिकोन असणाऱ्या तन्वी हर्बलच्या संचालिका डॉक्टर मेधा मेहेंदळे यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत. मेधाताई, आपलं मनपूर्वक स्वागत करते. नमस्कार. आकाश पेलताना ह्या कार्यक्रमात आज त्यांच्या व्यवसायाबद्दल आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. मेधाताई, मला सुरुवातीला तुम्हाला असं विचारायला आवडेल की प्रत्येकाचं शालेय किंवा महाविद्यालयीन जीवनात एक स्वप्न ठरलेलं असतं. तुम्ही अगदी शाळेत असतानापासूनच डॉक्टर व्हायचंच आहे मला असं ठरवलं होतं की काही वेगळं स्वप्न होतं? खरं म्हटलं तर माझं बालपण, माझे वडील डॉक्टर सी ग देसाई, संस्कृत पंडित. त्यामुळे आमच्या घरात सुधीर फडके, वंदना विटणकर खूप मोठे मोठे फिल्मी जगतापासनं, इंडस्ट्रियलिस्टपासनं यायचे संस्कृत शिकायला. आणि माझे वडील PhDचे गाईडही होते. त्यामुळे घरामध्ये आयुर्वेद शिकण्यासाठी सुद्धा विद्यार्थी यायचे, संस्कृत तिथे लागतं म्हणून. त्यामुळे माझ्या कानावर हे सगळे गरुड पुराण, सामवेद, अथर्ववेद आणि अथर्ववेदातूनच तर आयुर्वेद आहेत, त्यामुळे हे सगळं कानावर पडत होतं. आणि संस्कृतमध्ये बोर्डात मी पहिली आले होते 10वीला.
त्यामुळे वडिलांसाठी ती खूप आनंदाची गोष्ट होती, पण ते मला कळलं उशिरा. आणि त्यामुळे लहानपणी असं काही डोक्यात नव्हतं की डॉक्टर व्हायचंय, तर वडिलांसारखंच काहीतरी करायचंय. पण तू जे म्हणालीस ना, त्याची बीज कशी लहानपणात असतात. तर मी लहानपणी एक चॉकलेटचा बंगला म्हणून कविता केली होती, आणि ती त्यावेळेला बाल विकास का असं काहीतरी मासिक यायचं, त्याच्यात छापून आली. काय होतं 2 ओळी आठवत आहेत? मला आता काहीच आठवत नाही, पण त्यावेळेला मला आठवतंय की सगळ्यांनी म्हटलं की हिच्या वडिलांनीच लिहून दिली असणार. अरे, कारण ते आधी रुपारेलला होते, त्याच्यानंतर मिठीबाई कॉलेजला हेड ऑफ द डिपार्टमेंट ऑफ संस्कृत आणि फिलॉसॉफी. तर त्यामुळे आपण कितीही कार्य केलं तरी वडिलांचा जो सूर्यप्रकाशासारखा जो उजेड असतो त्याच्या पुढे चमकणं हे फार कठीण असतं. बरोबर. पण त्यांची पुण्याई होती. आणि त्यावेळेला मी लहान असताना आमच्याकडे बाग होती, मस्त फुलबाग, तर मी त्यातनं फुलपुडी तयार केली होती आणि नेऊन विकली होती, आणि त्यातनं जे पैसे आले त्यातनं गोळ्या खाल्ल्या होत्या. त्याच्यानंतर मला माझ्या आईनी आजीनी धरून धरून फटके मारले होते की तू एका प्रोफेसरची मुलगी आणि तू हे काय केलंस. तर मला असं वाटतं की तिथे ती बीज कुठेतरी रोवली गेली होती माझ्या मनामध्ये. पण डॉक्टर व्हायचं ठरवलं होतं? नाही, तेव्हा काही संस्कृत मध्येच आपण काही करावं असंही काही डोक्यात नव्हतं. म्हणजे 10वी होईस तो माझ्या डोक्यात हे काहीच नव्हतं. आणि अगदी 10वीच काय, तर पुढे माझं करिअर जेव्हा मी आयुर्वेद निसर्गोपचाराचं शिक्षण घेतलं त्यावेळेला मला एक ध्यास निर्माण झाला की आपण आज मार्केटमध्ये जे बघतो की आयुर्वेद पण द्यायचं, त्याच्या जोडीला ॲलोपॅथीचं पण औषध द्यायचं, आणि मग म्हणायचं की आयुर्वेदाने गुण आला. तर असं न होता फक्त 100% आयुर्वेद घेऊन सुद्धा इन्स्टंट गुण मिळू शकतो, ह्याच्यासाठी मी संशोधन केलं. आणि त्या संशोधनातनं तन्वी सत्व तयार केलं. नाही, तो तर पुढचा भाग झाला. पण म्हणजे आता आपण डॉक्टर व्हायचं नाही, काही निश्चित नव्हतं, पण योगायोगाने महाराष्ट्राला एक चांगली डॉक्टर तुमच्या माध्यमातून मिळाली. आता वैद्यकीय प्रॅक्टिस करत असताना तन्वी हर्बलच्या माध्यमातून विविध आजारांवर अनेक औषधांची निर्मिती करावी, ही संकल्पना पहिल्यांदा तुमच्या डोक्यामध्ये कधी आली? लग्नानंतर मी मुंबईहून शिवाजी पार्कवरनं ठाण्याला आले. आणि मला असं वाटलं की शिवाजी पार्क हा महासागर आहे, समुद्र आहे तिथे, आणि ठाण्याला तळ आहे. तर मला असं वाटायचं की अरे आपण कुठे गावाला आलो. पण ती माझी कर्मभूमी झाली आणि ठाण्यावर माझं प्रेम जडलं. आणि ठाण्यातनं सुरुवातीला मी छंद वर्ग घ्यायचे लहान मुलांसाठी. आणि त्यावेळेला मी बँकेत नोकरी करत होते, आंध्र बँकेत. 10 वर्ष मी नोकरी केली. आणि त्यावेळेला मला असं वाटलं की माझं खरं क्षेत्र वेगळं आहे. आणि मी तेव्हा वनौषधी पावडरींचा व्यवसाय सुरू केला. एक कंपनी होती, त्यांच्या वनौषधी पावडरी विकणं. ते करत असताना माझ्या हे लक्षात आलं की वनौषधीच्या पावडरीही द्यायच्या, त्याच्यासोबत ॲलोपॅथीच्या गोळ्या द्यायच्या, आणि मग आयुर्वेदाने गुण आला. तर तेव्हा मी ठरवलं की आपण असं काहीतरी निर्माण करूया की फक्त आयुर्वेदाने ॲलोपॅथी सारखा इन्स्टंट गुण मिळेल, आणि वनौषधी म्हणजे तर काय की त्याचा अपाय काहीच नाही. म्हणून त्यातनं मग ही सत्वाची निर्मिती, त्याचं संशोधन सुरू केलं. आणि ठाण्यातले डॉक्टर सुधीर रानडे, अनेक तज्ज्ञ डॉक्टरांबरोबर मी त्याचा अभ्यास केला. नाडी परीक्षण असेल, ह्या प्रत्येकाचा मी अभ्यास केला, त्यांच्याबरोबर प्रॅक्टिस केली. आणि त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की लोकांना आपण प्रत्येक वैद्याकडे जर गेलो तर तो सांगणार हे पथ्य हे एवढं खाऊ नका, हे वर्ज्य करा. मग लोकांना असं वाटतं की अरे हे सगळं खायचं नाही, मग खायचं काय. तेव्हा मी असा विचार केला की आपण असं एक औषध तयार करूया, एक हर्बल पॅथी तयार करूया की ज्यामध्ये प्रत्येक आजारावर औषध असेल आणि ते सेफ नॅचरल असेल, ते प्रत्येकाला घेता येईल, त्याचं कॉम्बिनेशन तयार करून ते प्रत्येकजण वेगवेगळ्या आजारांवर वापरू शकेल. म्हणजे थोडक्यात आंध्र बँकेतली नोकरी करताना मन तिथे रमलं नाही की नाही आपला हा व्यवसाय नाही, आणि मग तुम्ही वेगवेगळ्या पावडर्स तयार केल्या आणि त्या पावडर्समधनं सत्वाकडे वळलात आणि मग त्याच्यातनं विविध औषधांची निर्मिती डायरेक्ट सत्वापासूनच तुम्ही निर्मिती केली. आता कसं आहे ना की तुमची अनेक आजारांवर वेगवेगळी औषधं बाजारामध्ये उपलब्ध आहेत. पण ह्या औषधाच्या निर्मितीपासून ती बाजारात कशी विक्री करावी त्याची, किंवा कशी विकल्या जावी, हा सगळा एक प्रवास आहे. तर तो प्रवासाचा जो टप्पा आहे तो तुम्ही म्हणजे त्याच्यासाठी काय काय करावं लागतं हे आमच्या दर्शकांना ह्याच्यासाठी सांगा की जर ह्या व्यवसायात कोणी नव्यानं असं येऊ बघत असेल तर त्यांना त्याचा नक्की फायदा होईल किंवा मार्गदर्शन मिळेल. मला तर असं वाटतं की प्रत्येकाने व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रात यायला हवं.
ज्याला आवड आहे त्यांनी यायला हवं, पण प्रत्येकाने काही ना काहीतरी करायला हवं, मग स्त्री असो किंवा पुरुष. आता हे करताना जर आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग करायचंय तर त्याच्यासाठी GMP गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस, त्याचं लायसन घेणं FDAचं, आणि त्याप्रमाणे आपली स्वतःची फॅक्टरी असणं, त्यामध्ये हे सगळं उत्पादन तयार करणं, हे सगळं खूप चांगल्या दर्जेदार रीतीने करावं लागतं. तर मग ते आपल्याला FDA अप्रूव्ड असं आपल्याला ते म्हणता येतं. आता हे करताना त्याचा अभ्यास असायला लागतो, त्याची आधी माहिती करून घ्यावी लागते की कशा पद्धतीने मॅन्युफॅक्चरिंग करायचं, मशिनरी काय हवी, आणि त्याचा सखोल अभ्यास करूनच त्यात उतरायला हवं. त्याबरोबर तज्ज्ञांचं मार्गदर्शन असायला हवं. आपण जेव्हा पाठ तयार करतो कुठल्याही गोष्टीचा, त्यावेळेला त्याचा आधी रिसर्च करायला लागतो. बरोबर. त्यात आपल्याला कळलं की ह्याचा गुण चांगला येतोय की मगच आपण त्याचं प्रॉडक्ट बनवत असतो. मला असं वाटतं की कुठलंही एखादं प्रॉडक्ट निर्माण केल्यानंतर लोकांची विश्वासार्हता मिळवणं आणि ते प्रॉडक्ट विकल्या जाणं हे एक अत्यंत कदाचित कठीण काम असावं, ज्याच्यातनं तुम्ही गेला आहात. तर आपलं प्रॉडक्ट लोकांना आवडायला हवं किंवा त्याचा गुण लोकांना यायला हवा, याच्यासाठी कशा प्रकारचे प्रयत्न मग तुम्ही केलेत? अगदी खरं सांगायचं ना तर मी ठाण्याला घंटाळी इथे सुरुवात केली, आणि त्यावेळेला मी माझं औषध बनवत होते, लोकांना देत होते. कुठेही MR नाही, केमिस्टकडे औषध नाही. सुभाष दांडेकर सर जे कॅमलिनचे चेअरमन होते, आता ते मार्गदर्शक आहेत कॅमलिनमध्ये, तर त्यांनी मला असं सांगितलं की मेधा, तुझ्याकडे कोहिनूर हिरा आहे, तुझी औषधं इतकी गुणकारी आहेत, तर तू फक्त ठाण्यात ठेवणं हा अन्याय आहे, तू लोकांपर्यंत ते पोचवायला हवं. आणि अनेक माझे पेशंट्स जे दुबई किंवा, कारण मी जगभर प्रदर्शनात जायचे, दुबई, बहारीन, मलेशिया, सिंगापूर, कॅनडा, अमेरिका, तर त्यावेळेला तिथले पेशंट जेव्हा इथे यायचे ते ताजला उतरायचे आणि तिथून मुलुंडला आलं की रिक्षा करायची, कारण त्या काळामध्ये टॅक्सी रिक्षा ठाण्यापर्यंत येत नसत. मग तेव्हा त्या मला म्हणायला लागले सगळे पेशंट्स की आम्हाला तुमच्या क्लिनिकला यायचं म्हणजे कितीतरी व्याप असतो, तर तुम्ही एखादं क्लिनिक मुंबईला का नाही चालू करत. मग मी मुंबईला सुरू केलं. मग त्याच्यानंतर डिस्ट्रीब्युटर माझ्याकडे यायला लागले की मॅडम हे तुमचं औषध आम्हाला केमिस्टकडे ठेवायचं, आम्हाला द्या. म्हणजे मी काही न करता औषध जर चांगलं असेल तर कानाकोपऱ्यातलं औषध सुद्धा ते लोकांपर्यंत पोचवलं जातं, हा अनुभव मला आला. पण त्याची प्रसिद्धी होणं किंवा ते लोकांपर्यंत पोहोचणं हा पण एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. मग त्याच्यासाठी तुम्ही विशेष असे काय प्रयत्न केले? खरं सांगू का की प्रसिद्धी ही पूरक असते. तुम्ही छान पॅकिंग केलं तर माणूस एकदा पहिल्यांदा काही वस्तू विकत घेईल, पण ती चांगली असेल तरच परत घेईल. आज आपण बघतो की आयुर्वेदामध्ये कुत्र्याच्या छत्रीसारख्या अनेक उत्पादनांच्या आपण रांगा लागलेल्या बघतो, पण त्यातल्या किती टिकतात हे महत्त्वाचं असतं. काही जण फक्त व्यवसाय हा हेतू ठेवून करतात की नाही फक्त पैसा कमवायचा, पण जे निष्ठेने करतात तेच टिकतात. आणि मार्गदर्शन, जाहिरात किंवा इतर सगळ्या जरी गोष्टी असल्यानं तरी सुद्धा माउथ टू माउथ पब्लिसिटी, की एकाने दुसऱ्याला सांगणं की हे औषध छान आहे आणि तू घे. माझ्याकडे कितीतरी असे अनुभव आहेत की एकदा केसांच्या तक्रारींसाठी एका सोसायटीतले 15-20 जण आले, तर मी त्यांना म्हटलं की काय प्रॉब्लेम आहे, तुमच्याकडे काय बोरिंगचं पाणी आहे का. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की आमच्याकडे एका बाईंचे पूर्ण टक्कल होतं, केस नव्हते, बाल्ड होत्या, आणि त्यांना केस आलेले दिसले. तेव्हा आम्ही त्यांना विचारलं तुम्ही काय केलं तरी काय. तेव्हा जेव्हा त्यांना कळलं की तन्वीची ट्रीटमेंट घेतली म्हणून आम्ही आलो. म्हणजे त्या बाईंनी आम्हाला येऊन नव्हतं सांगितलं, कारण ते फॉलोअप 2 महिन्यांनी असतो. असं म्हणूया की माउथ टू माउथ ही खरी पब्लिसिटी असते. त्याला जोड देऊन जाहिरात ही असते, नाही असं नाही, पण ती माफक प्रमाणातच करायची असते, कारण जाहिरात हा आपला हेतू नसतो. माझ्या मते की योग्य रीतीने लोकांपर्यंत स्वस्त दरात औषध पोहोचणं. आता सत्व असल्यामुळे काय फरक असतो सांगते. वनौषधी पावडर 100 किलोच्या 100 किलो गोळ्या तयार होतात, 98 किलो होतात घट धरून. पण वनौषधीचं सत्व मी जे काढते ते 100 किलोतनं 5 ते 10 किलो इतकंच तयार होतं, पण किंमत लागते 100 किलोची. त्यामुळे लोकांना वाटतं चुटकीभर टॅबलेट, पण ती एवढी इतर साध्या पावडरींपेक्षा महाग का. पण जेव्हा आम्ही त्यांना सांगतो की 1 चमचा पावडर सकाळ संध्याकाळ घेतली तर तुम्हाला महिन्याला किती लागतं, त्याच खर्चात हे होतंय, तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की इन्स्टंट गुण मिळतोय सलाईन सारखा, तर मग आपण हे का नाही वापरायचं. म्हणजे थोडक्यात तो अर्क काढण्यासाठी जी मेहनत असते त्याचं ते दाम असतं किंवा त्याचं ते मूल्य असतं असं म्हणायला हरकत नाही. आता तुमच्या या सगळ्या व्यवसायामध्ये तुमचे दोन्ही जावई डॉक्टर आहेत, तुमच्या दोन्ही मुली डॉक्टर आहेत, तुमचे पतीसुद्धा याच्यातल्या ॲडमिनिस्ट्रेशन किंवा व्यवस्थापनामध्ये तुमच्याबरोबर असतात. तर जेव्हा कुटुंबातले अनेक घटक एकत्र येतात तेव्हा नक्कीच त्याचा सकारात्मक परिणाम त्या व्यवसायावर होत असतो. तर तुम्हाला त्याचा कसा फायदा झाला, कुटुंबातल्या लोकांचा त्याच्यातला सहभाग जो झाला त्याच्यातनं, आणि मग कामाची विभागणी तुम्ही कशी केली हे आम्हाला थोडक्यात सांगा. खरं सांगायचं
तर सुरुवात जी मी केली ती आंध्र बँक सोडल्यानंतर गावदेवीच्या भाजी मार्केटमध्ये साड्यांचं दुकान काढलं होतं. बर. त्याच्यानंतर मी झोडियाक आणि प्रोलाईनची दुकानं काढली. बाळासाहेब ठाकरे हे त्याच्या ओपनिंगला आले होते बर. आणि खूप हृद्य अशी आठवण आहे ती. त्यानंतर मला जेव्हा मी हे वनौषधी आणि हे करायला लागले, कारण तो माझं शिक्षण ते होतं, ते मी करणं गरजेचं होतं. तो जो मला ध्यास लागला, त्याच्यानंतर हे बाकी माझे सगळे व्यवसाय बंद झाले आणि फक्त केंद्रित केलं मी माझ्या औषधांवर. आणि ते करायला लागल्यानंतर माझे मिस्टर हे महानगरपालिकेमध्ये नोकरी करत होते. तेव्हा ते म्हणायचे की मी तुला पगार देतो, तू घरी बस, पण तू हे उद्योग करू नको. कारण माझे वडील 2 वर्षाचे असताना गेले, माझ्या आईने मला वाढवलं, तर माझ्या मुलींना आई मिळावी. तर तेव्हा मी त्यांना सांगितलं की मी त्यांचं सगळं नीट करेन, पण मला माझा व्यवसाय करू द्या, कारण आता हा माझा ध्यास आहे. आणि तेच म्हटल्यानंतर ज्या वेळेला त्यांना बीपी आणि डायबिटीसचा त्रास झाला, तेव्हा मी त्यांना असं म्हटलं की तुम्ही एकदा घेऊन तर बघा माझं औषध. तेव्हा त्यांनी घेतल्यानंतर त्यांना उपयोग झाला. तेव्हा त्यांचा विश्वास बसला की आपली पत्नी खरंच चांगल्या समाजासाठी काम करते. म्हणजे दुसरं काही न घेता फक्त तुमच्या औषधावर त्यांची श्रद्धा बसली. श्रद्धा बसली आणि त्याचा उपयोग झाला. त्यानंतर मानसी आयुर्वेदिक डॉक्टर झाली. तर रुचाला मी असं म्हटलं की तू CA हो. तर ती म्हणाली की आई नाही, मी आयुर्वेदच करणार, कारण मी बाळकडू तुझं मला मिळालंय की आज तू लोकांना जे बरं करतेस, त्यांना छान उपयोग होतो, त्यांच्या जीवनात आनंद आणतेस, हेच मला व्रत पुढे चालू ठेवायचंय. रुचा 12वीत असताना तिने डॉटर सिनेमात प्रमुख भूमिका केली होती हिरोईनची, अनाथ मुलीची. तेव्हा मला खूप दडपण होतं की ही 12वीला आहे, हिला आयुर्वेदात पुढे करायचंय, पण तिने ते दोन्ही समर्थपणे पेललं. पुढे सुद्धा तिला खूप चॅनलच्या वगैरे ऑफर्स होत्या. बाळकडू तुमच्याकडनं थोडक्यात तिला आणि आता 4घं मिळून. आणि रिटायर झाल्यावर माझे मिस्टर जॉईन झाले, तोपर्यंत नव्हते झाले. मग त्याच्यातच तुम्ही कामाची विभागणी कशी केली? त्यावेळेला आता मानसी ही पूर्ण तन्वी सांभाळते. ती तन्वीची धुरा मी तिच्याकडे दिलेली आहे. सांभाळते म्हणजे ती पेशंट्स बघते? नाही, ती तन्वी प्रमुख आहे आता. अच्छा. मी आता रिटायर झाले आणि मी तिच्या ताब्यात दिलं. आणि हा व्रत आहे की माझी अशी इच्छा आहे की 1000 वर्ष माझी कंपनी चालली पाहिजे, आणि तो वारसा टिकवण्याचं काम मी तिच्याकडे दिलंय. आणि रुचा, तिची मुलगी लहान आहे म्हणून मी तिला सांगितलंय थोडी मुलगी मोठी झाली की तू तिच्या बरोबरीने पूर्ण वेळ काम कर. आता तीही क्लिनिक सांभाळतीये, जावई क्लिनिक सांभाळतायत, एक जावई आपलं मॅन्युफॅक्चरिंग बघतायत. आणि रिटायर झाल्यानंतर माझे मिस्टर म्हणाले की आता मला कळलंय की ही असं म्हणेल की नवरा सोडेन पण तन्वी सोडणार नाही. हा तिचा ध्यास दिसल्यावर तेच मला जॉईन झाले. आणि आता ते इतके आमच्या टीमचे लाडके झालेले आहेत की ते म्हणतात की बाकी टीम म्हणते की आता साहेब आल्यामुळे आम्हाला आणखीन फायदा झाला. म्हणजे अनेक हात तुमच्या बरोबर आल्यामुळे कुटुंब रंगलंय तन्वीत, असं आमचं झालं. अगदी खरं. आणि तन्वी अधिक तन्वीचं काम मजबूत झालंय असं म्हणायला हरकत नाही. आता ह्या सगळ्या प्रवासात इतकं काही सगळं सोपं नव्हतं जितकं ऐकताना ते फार क्विक आपल्याला वाटतंय. या सगळ्या प्रवासामध्ये अनेक चढउतार आले असतील, तर अपयशही कदाचित आलं असेल. त्यावेळेला अपयशाचा सामना तुम्ही कसा केला, जेणेकरून एखादा जर अशा परिस्थितीतनं जात असेल तर त्याला नक्की ह्याच्यातनं मार्ग मिळेल? थोडक्यात सांगा. खूप अडचणी आल्या. म्हणजे मी ज्यावेळेला सुरू केली फॅक्टरी, तर त्यावेळेला माझ्याकडे जी औषधं होती, डॅन्ड्रफेंड म्हणजे कोंड्यावरचं, पिंपल टोन पिंपल्ससाठी, तर मला त्यावेळेला आपल्याकडे एक्साईज होती. तर त्यांनी मला सांगितलं की औषधांवर 16% आहे आणि कॉस्मेटिकवर 40%, तर तुम्ही 40% एक्साईज भरायला पाहिजे. तर मी त्यांना म्हटलं ही तर औषध आहेत, ज्याला कोंडा होतो तोच तो वापरतो, पिंपल टोन ज्याला पिंपल्स आहेत तेच वापरणार, किंवा आपलं उपटन जॉय आहे की जे खूप सोरायसिसच्या जखमांवर वगैरे खूप छान औषध काम करतं, लावायचं लोशन येते. पण मी कितीही प्रयत्न केले, हायकोर्टापर्यंत जाऊन भांडले, तरी पण मला न्याय मिळत नव्हता. तेव्हा मी असा विचार केला की मी 40% ड्युटी भरायची, आणि मार्केटमध्ये अनेक क्रीम होती चेहऱ्याला लावायची, ती मात्र कॉस्मेटिक नसून औषध म्हणून त्यांना 16% ड्युटी. तर मी म्हटलं की भारतामध्ये असं का, माझ्यावर अन्याय का? पण नंतर GST आला आणि मग हा माझ्यावरचा अन्याय दूर झाला. पण तरीही मी असं ठरवलं की औषध जरी महाग झालं तरी ते आपण बनवायचं, कारण ते औषध आहे, पेशंटना त्याचा उपयोग होतोय. डायरेक्टरेट ऑफ आयुर्वेदापासून सगळ्यांनी ॲफिडेव्हिट दिलं होतं की हे औषध आहेत, पण तरी ते होऊ शकलं नव्हतं. मी ठाण्यामध्ये एक फॅक्टरी घेतली होती आणि NOC साठी अप्लाय केलं होतं. ती घेतली होती मी हायकोर्टाकडनं. त्यावेळेला ती मला 5 वर्ष त्याच्यामध्ये गेली मला NOC मिळायला. तेव्हा मी असं म्हटलं की एखाद्या उद्योजकाला 5 वर्ष तो कसा थांबणार. शेवटी मी ती फॅक्टरी विकून टाकली. काही अडचणी मला त्याच्यामध्ये आल्या, म्हणजे ह्या प्रोसेसमध्ये. तेव्हा आपल्याकडे एखाद्या उद्योजकांनी काही व्यवसाय सुरू केल्यावर जर पॉझिटिव्हिटी असेल तर अधिक चांगलं काम होईल. पण आता मला ते दिसायला लागलंय की आता ती पॉझिटिव्हिटी यायला लागली, आणि ही खूप सकारात्मक गोष्ट आहे. म्हणजे थोडा जावा लागतो, आणि उद्योजकांनी पण फर्मली आपण पुढे जायचं असतं. मी एक ठरवलं, काही होऊ दे, माझा व्यवसाय
मी बंद करणार नाही. माझ्या नवऱ्यानी सांगो, मला अडचणी येवोत, मी त्यातनं पुढे जाणार. कारण माझं औषध घेतल्यावर जर छातीत दुखायचं थांबतंय, हार्ट ब्लॉकेजेस विरघळत आहेत, पार्किन्सनचा कंप थांबतोय, अगदी बेड रिडन पेशंट म्हणतात की आम्ही आता डोंगर चढून आलो, इतका आम्हाला गुण मिळाला. तर हे आरोग्य सेवा आहे, देवाचं काम आहे आणि ते करणं हेच माझं व्रत आहे. आणि ते मी अव्याहत चालू ठेवलं. सुरू केल्यापासून आजपर्यंत 30 वर्षात मी एकही पैसा फी घेतलेली नाही आणि फ्री चेकअप ठेवलं. माझ्या मुलींना मी त्या डॉक्टर झाल्यावर दोघींना सांगितलं की तुम्हाला हे करण्याची बंधन नाही, कंपल्सरी नाही, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फी घेऊ शकता. पण त्यांनी असं सांगितलं की आई तुला जो आनंद मिळतोय तो आम्हाला हवाय. थोडक्यात अनेक अडचणी आल्या पण तुम्ही घाबरला नाही. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. आणि खरंच इतक्या अडचणींचा सामना करताना मनोबल, खच्चीकरण मनोबलाचं न होऊ देता तुम्ही त्या आव्हानांना स्वीकारत गेलात आणि त्याच्याशी सामना करत गेलात. आता जी तरुण पिढी किंवा आणखीन वेगळ्या वयोगटातले लोक जे व्यवसाय करू पाहत आहेत किंवा आपला मराठी माणूस खूप व्यवसायामध्ये येतोय, त्यांना तुम्ही वन लाईन काय मार्गदर्शन कराल? एका वाक्यात काय संदेश द्याल? मी एकच सांगेन त्यांना, तुमच्या आवडीचा व्यवसाय किंवा नोकरी निवडा, तरच तुम्ही तिथे आवडीने काम कराल आणि तो तुमचा ध्यास होईल. आणि जे काम कराल निष्ठेने प्रामाणिकपणे करा, जग जिंकू शकता. क्या बात आहे. आणि भविष्यातलं तन्वी हर्बलचं स्वप्न काय आहे? भविष्यातलं तन्वी हर्बलचं स्वप्न ह्या माझ्या दोघी मुली आणि माझे जावई मिळून हे वाढवणार आहेत. वेगवेगळ्या अधिक दुर्धर आजारांवर सुद्धा औषधं निर्माण करणार आजही आहेत, पण ते संशोधन हे कायम चालूच राहतं, ही प्रोसेस असते. आणि सगळीकडे जगभर मी भारताबाहेर व्याख्यानं द्यायला जाते, माझ्या मुलीही जातात. आणि आयुर्वेद निसर्गोपचार आपल्या मिसळण्याच्या डब्यात आहे. आपण आजारी पडू नये म्हणून काय करायचं? औषध मग तन्वी काय कुठलंच घ्यायला नाही लागलं पाहिजे. आयुर्वेदामध्ये इतकं सुंदर ऋतुचर्या, दिनचर्या सांगितलेलं आहे, ते लोकांपर्यंत पोहोचवणं आणि लोकांना आरोग्यमय करणं हाच माझा ध्यास आहे. आणि आता तर भारतामध्ये आपले पंतप्रधान माननीय मोदीजी यांनी आयुर्वेदाचा वारसा जगभर नेण्याचं कार्य सुरू केलंय. त्यामुळे मला खात्री आहे की धन्वंतरींच्या आशीर्वादाने हा आयुर्वेद अनेकांच्या हाताने जगभर पसरेल आणि विश्वगुरु जसं आपण बनतोय तसंच विश्व आरोग्य गुरु सुद्धा आपण बनू. कारण आजारी पडू नये म्हणून काय करायचं हे आयुर्वेदच आपल्याला शिकवत असतो. त्यामुळे आयुर्वेद लोकांच्या जीवनात आणणं हा ध्यास घेऊनच आपण सगळ्यांनी पुढे जायला हवं. खरी गोष्ट आहे. आणि लोक आता खूप हळूहळू आयुर्वेदाकडे वळतात सुद्धा आहे, कारण ते नैसर्गिक आहे शेवटी. आणि जे नैसर्गिक असतं ते दीर्घकाळ टिकतं असं म्हणतात. एक मला नेहमी उत्सुकता असते की तुम्ही वैद्यकीय प्रॅक्टिस, तन्वीच्या गोळ्यांची निर्मिती आणि ते करताना तुम्ही अनेक वर्ष संस्कार शिबिरं घेत होता. आणि त्याचबरोबर नुसती संस्कार शिबिरं नाही तर अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये तुमचा सहभाग खूप प्रामुख्याने जाणवतो. किंवा तुम्ही शाळेसाठी पण मला वाटतं काम केलं, किंवा तुम्ही विवेकानंद केंद्राची निर्मिती केली. हे सगळं तुम्हाला ह्या प्रॅक्टिस बरोबर का करावं असं वाटलं? काय आहे की मी 38-40 औषधांची निर्मिती केली ना, तेव्हा सुद्धा मला सगळ्यांनी असं म्हटलं होतं की तू असं काय करणार आहेस, एवढी मार्केटमध्ये आयुर्वेदिक औषधं आहेत. तेव्हा मी त्यांना सांगितलं होतं की मी लोकांच्या जीवनात आयुर्वेद आणणार आहे आणि ह्या चुटकीभर टॅबलेट्सनी तो आणला. हे माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. तसंच माझ्या डोक्यात होतं की एक छंद शाळा असावी. मी जे छंद वर्ग घेते त्याची, तर माझी मैत्रीण जी आहे तिला ती आरोग्याच्या तक्रारीमुळे शाळा कोणाला तरी द्यायची होती. ती घेऊन माझ्या सासूबाईंच्या नावाने उषा मेहेंदळे विद्यालय मी सुरू केलं. गुरुकुल शाळा, शाळेतच जेवण, शाळेतच शिक्षण आणि शाळेतच सगळ्या कल्चरल ॲक्टिव्हिटी, ट्युशन सगळं शाळेत. आणि इतकी सुंदर ती शाळा झाली. आणि आता तर शिंदे साहेबांनी त्या जागेसाठी प्रयत्न केले, ते आमचं प्रेरणास्थान आहेत. आणि त्यामुळे आता ती इतकी नावारूपाला आली आहे. ढवळ सर, ठुसे सर, गायकवाड सर ह्या सगळ्यांच्या प्रयत्नांनी आज ती शाळा खूप मोठी झाली. 10 वर्ष मी चेअरमन होते. आता त्याची सुद्धा जबाबदारी मी त्यांच्याकडे दिली. यंग जनरेशननी पुढे आलं पाहिजे. तसंच तन्वीमध्ये मी केलं. आणि माझ्या आईची इच्छा होती की मी विवेकानंदांचं स्मारक बांधावं. तिचं म्हणणं की कन्याकुमारीला जायला सगळ्यांना जमत नाही आणि म्हणून आडे दापोली इथे माझ्या जागेत समुद्राला लागून माझा प्लॉट आहे. तिथे मी विवेकानंद प्रति कन्याकुमारी स्थान तयार केलंय. आणि माझ्या वडिलांचं अर्ध स्मारक, विवेकानंदांचा ब्रॉन्झचा पुतळा आणि कन्याकुमारी मंदिर केलंय. तर जरूर लोकांनी तिथे जावं, दर्शन घ्यावं. कारण हे करताना सिनेमा निर्मिती केली. गोजिरी हा मराठी सिनेमा निर्मित केला, डॉटर हिंदी सिनेमा केला, आयुष्मान भव हा एक टेलिफिल्म तयार केली, अनेक स्पर्धा घेतल्या, बक्षिसं दिली आणि अनेकांना
खूप समाजभूषण पुरस्कार कितीतरी गोष्टी केल्या, त्यातनं जो मनाला आनंद मिळतो ना तो खूप वेगळाच असतो. त्यामुळे लोकांना आरोग्य सेवा देणं आणि ह्या सांस्कृतिक कार्यक्रमातनं मनाला आनंद देणं हे दोन्ही मला त्यातनं साधता आलं. मला असं वाटतं की समाजाकडनं जे आपण घेतो ते समाजाला आपण परत केलं पाहिजे, ही भावना आहे. या होत्या मेधाताई. किती अष्टपैलू असं व्यक्तिमत्व आहे. त्या व्याख्याता आहेत, त्या संस्कार शिबिरं चालवणाऱ्या एक जागरूक नागरिक आहेत, त्याचबरोबर त्या डॉक्टर आहेत, औषधांची निर्मिती करणाऱ्या निर्मात्या आहेत. कितीतरी गोष्टी एका महिला उद्योजिकेमध्ये दडलेल्या आहेत हे आपल्याला जाणवलं. त्यांच्याशी गप्पा मारताना एक गोष्ट प्रामुख्याने जाणवली की जर तुमच्याकडे जिद्द असेल, प्रामाणिकपणा असेल, चिकाटी असेल आणि दृष्टिकोन असेल तर यश हे फार लांब नसतं. थोडक्यात काय तर 5 C, त्यांच्या सगळ्या बोलण्यामधनं 5 महत्त्वाचे C मला जाणवले. एक म्हणजे कॅरेक्टर, तुमचं चारित्र्य. दुसरं म्हणजे क्लॅरिटी, तुमची स्पष्टता तुमच्या कामाबद्दलची. तिसरं म्हणजे कन्सिस्टन्सी, एखाद्या गोष्टीमध्ये किती सातत्याने तुम्ही एखादी गोष्ट सातत्याने करत असता. त्याचबरोबर आपण असं म्हणूया की कॉम्पिटन्स म्हणजे त्यातली योग्यता. याही गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत. हे C जर सगळ्या उद्योजकांनी लक्षात ठेवले तर यश नक्की अगदी समोर तुमच्या उभं असेल. मंडळी, आत्तापुरतं जरी थांबत असलो तरी लवकर भेटणार आहोत पुन्हा अगदी नव्यानं, लगेच नव्या उद्योजिकेबरोबर. तोपर्यंत आकाश पेलताना या कार्यक्रमामध्ये नमस्कार आणि मेधाताई खूप खूप धन्यवाद. अतिशय महत्त्वाची अशी माहिती आणि दृष्टिकोन तुम्ही आम्हाला दिलात. मंडळी, अनुभवी व्यक्ती जेव्हा सल्ला देतात तेव्हा त्याचा नक्कीच आपल्या व्यवसायावर खूप सकारात्मक परिणाम होत असतो. म्हैसकर फाउंडेशनच्या DP म्हैसकर फाउंडेशनच्या अध्यक्षा सुधाताई म्हैसकर तुम्हाला काही सांगतायत, ऐकूया. नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला महत्त्वाचा कानमंत्र देणार आहे की तुम्ही स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यायला पाहिजे. स्वतःची तब्येत चांगली राहण्यासाठी रात्रीची झोप चांगला घ्यायला पाहिजे, चांगला आहार असला पाहिजे, तरच तुमची तब्येत चांगली राहील. तुमची तब्येत जर चांगली असेल तर तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये अत्यंत चांगल्या रीतीने भाग घेऊ शकाल आणि त्यामुळे तुमचा व्यवसाय वाढायला जास्ती मदत होईल. कुठेही तुम्हाला त्याच्यामध्ये जर काही त्रुटी आढळली किंवा त्याच्यामध्ये काही गफलत आढळली तर त्यांनी खचून गेलं नाही पाहिजे. जास्तीत जास्त चांगल्या रीतीने आपण कसे पुढे जाऊ शकतो याचा विचार केला पाहिजे. चुका काय हे समजून घेणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. तुझे चांदण्याचे आकाश हळवे, तू पेलून धरतेस क्षितिजा सभाळी.